जे मतदार आहेत ॲडव्होकेट संजय सिंगजी यांच्याशी त्यांचं मत जाणून घेऊयात. काय मतदान पारदर्शक होतंय कसं वाटतंय तुम्हाला? मतदान पारदर्शकपणे होत आहे आणि जवळजवळ महाराष्ट्र बार गोवा काउन्सिल 2026 साठी जवळजवळ 36 जिल्ह्यातून उमेदवार दाखल झालेले आहेत आणि त्यांची मतदार संख्या 155 आहे. प्रत्येकाला कमीत कमी 5 मतदान आणि जास्तीत जास्त 23 मतदान करण्याचा अधिकार आहे आणि सगळ्या नामचीन आणि प्रस्थापित लोक इथं उमेदवारी करीत आहेत. आमच्या जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांना माझं म्हणजे शुभेच्छा आहे. जळगावला सर्किट बेंच व्हावं म्हणून जळगाव, धुळे, नंदुरबार यांच्याकरता या जे निवडून आलेल्या उमेदवारांनी लक्ष देण्याची गरज आहे. कारण तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा न्यायालय झालेले आहे, जसे की भुसावळला झालेलं आहे, त्यानंतर चाळीसगाव आणि अंमळनेर. त्यामुळे जळगाव न्यायालयातील कामकाजाची संख्या कमी झालेली आहे आणि जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण जो जनता आहे, सर्वसामान्य जनता यांना तातडीने न्याय मिळण्यासाठी जळगावला सर्किट बेंच होण्यासाठी आमचं एक जळगाव वकील संघातर्फे एक आंदोलन आहे आणि या निवडून आलेल्या उमेदवारांनी आमच्या जळगावला सर्किट बेंच व्हावं अशी आमच्या सर्वांची मागणी आहे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल. आणि जे खंडपीठ जे आहे औरंगाबादचं ते खूप अंतरावरती पडतं पैशाचा, वेळेचा आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जवळजवळ 17-18 जिल्ह्यांचा समावेश असल्यामुळं जनतेला लवकर न्याय मिळत नाहीये. इव्हन आता काही कालखंडापूर्वी सुप्रीम कोर्टाने सुद्धा सर्किट बेंचची मागणी मी मागच्या 2018ला मी जेव्हा महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचा उमेदवार होतो त्यावेळेस मी याची मागणी केली होती आणि जळगावला सर्किट बेंचची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने आता सुप्रीम कोर्टाचं सर्किट बेंच व्हावं यासाठी सुद्धा मंजुरी एक प्रकारे दिलेली आहे आणि जळगावला सर्किट बेंच झाल्यानंतर जळगावचा सर्वांगीण विकास होईल, म्हणजे जळगाव शहराचा विकास होईल. आपल्या बाजूच्या औरंगाबाद मध्ये जेव्हा सर्किट बेंच सुरू झालं तेव्हापासून औरंगाबाद शहराचा भरभराट झालेला आहे आणि जेव्हा आपल्या इथं सर्किट बेंच होईल तेव्हा आपल्याकडे नवीन उद्योग येतील आणि एक चांगले नामचीन जजेस निर्माण होतील आणि जेणेकरून जनतेला तातडीने न्याय मिळेल. जे वर्षानुवर्ष तारीख पे तारीख म्हटलं जातं तर जळगावला सर्किट बेंच व्हावं अशी आमची मागणी आहे आणि सर्वांना माझ्या या निमित्ताने शुभेच्छा आहे. आणि आज निवडणुकीचा म्हणजे मतदानाचा दिवस आहे. पारदर्शकपणे मतदार हे एक मतदान करीत आहेत आणि प्रचंड गर्दी आहे, आनंद आहे आणि त्या जे आमचे जळगाव शहरातील जे उमेदवार आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. तुमचं मतदान झालं का आता? मी मतदान केलेलं आहे. मी लवकरात लवकरच मतदान म्हणजे सकाळीच मतदान आटवून घेतलं आणि जोरदार प्रचंड प्रतिसाद आहे आणि संपूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा सर्वात मोठी 36 जिल्ह्याचे मतदार या मतदानामध्ये भाग घेतात. त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही अत्यंत महत्वाची आणि चुरशीची आहे. याचबरोबर बातमी संपली. नमस्कार.